नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा. आजचा विषय परत ज्ञानराधा मल्टीस्टेट. पण आजच्या विषयी थोडंसं आनंदाने बोलावं वाटतं की ठेवीदारांसाठी पुढचे काही दिवस आणि तिथून पुढं चांगला काळ येणार आहे. याच्या मागचं काही कारण आहे. त्या कारणाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलूया. सुरेश कुटेंना अटक, त्याच्या अगोदर सुरेश कुटेंनी घेतलेल्या त्या फेसबुकच्या विविध मिटिंगा, ते सगळं सगळं आपण सगळं पाहिलं, जवळून पाहिलं त्या सगळ्या गोष्टी. हे सगळं होत असताना म्हणजे शाश्वतीच राहिली नाही, कुठंच पैसा मिळेल, ठेवी परत मिळतील म्हणून. त्याच्यानंतर ईडीनी परवा जे 2 वेळेस सुरेश कुटे यांना कस्टडीमध्ये स्वतःच्या ताब्यात घेतलं, कस्टडीत घेतलं. त्याच्यानंतर कळालेल्या गोष्टी की हो, ज्ञानराधाचा पैसा हा कुटे ग्रुपमध्ये वापरला. संगनमत करण्यामध्ये सुरेश कुटे, यशवंत कुलकर्णी आणि अर्चना कुटे हे 3 जण होते. तरी पण आज पण अर्चना कुटे पोलिसांच्या ताब्यात नाहीयेत. अशाच गोष्टी बाकीच्या पण मल्टीस्टेट बद्दल चालू आहेत. मग अर्चना कुटे आणि ज्ञानराधाचे सर्व संचालक मंडळ हे कुठं आहेत? यांचा खरंच दोष नाहीये का? एकटा यशवंत कुलकर्णी यांनीच सगळ्या गोष्टी कसं काय बघितल्या, यांनीच ते लोन देण्यासाठी कसं काय परवानगी घेतली, अशा असंख्य गोष्टी अनुत्तरित आहेत. हे सगळं चालू असताना पण 3 गोष्टी ठेवीदारांच्या दृष्टीने चांगल्या होतात. एक तर ईडीची हालचाल, ती ठेवीदारांच्या दृष्टीने चांगली आहे. दुसरी गोष्ट, उशिरा का होईना देर आहे दुरुस्त आहे, औसाहेब यांनी पदभार स्वीकारण्यासाठी जो 1.5-2 महिन्याचा कालावधी लावला, त्याच्यानंतर ते मॅन पॉवर वगैरे याच्यासाठी एकदा ज्ञानराधा उघडून बघितलं ते मेन हेड ऑफिस, आणि त्याच्यानंतर मात्र 2-3 दिवसापासून औसाहेब यांनी अर्ज मागवायला चालू केले आहेत ठेवीदारांचे. ह्या दोन्ही गोष्टी असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट होते ती म्हणजे लोकपाल ऑफ इंडिया या ठिकाणी झालेली तक्रार आणि त्या तक्रारीची घेतली गेलेली दखल. हा विषय मात्र ठेवीदारांसाठी खूप उपयुक्त राहणार आहे. लोकपाल ऑफ इंडिया साठी संदीप माने आणि डॉक्टर मनीषा माने यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीला त्याला 15 दिवस झाले असतील. त्या तक्रारीचं उत्तर, त्या तक्रारीबद्दलचं पत्र आणि त्याच्यातल्या थोड्या काही क्युरीज याच्याबद्दलचं पत्र हे 17 तारखेला म्हणजे 17 जानेवारीला त्यांना मिळालं. त्याच्यामध्ये 1-2 क्युरीज आहेत ज्या की माने यांना पूर्ण करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्या पत्रामध्ये एक लिहिलंय की म्हणजे डायरी नंबर आहे त्याचा, डायरी नंबर 112025 आणि डायरी नंबर 042025. ह्या 2 डायरी नंबरनुसार 17 जानेवारी 2025ला मात्र लोकपालनी या गोष्टीची दखल घेतली आहे. आणि त्या ठिकाणी लोकपाल म्हणजे 5 जज, 5 न्यायाधीश एकत्र होऊन झालेली कमिटी आणि त्याच्यामध्ये सुनावला जाणारा निकाल. त्याच्यामध्ये एक चेअरपर्सन आणि 3-4 मेंबर्स असतात. आणि त्यांनी या गोष्टीची दखल घेतली. ही फक्त एकट्या संदीप किंवा मनीषा यांचीच गोष्ट नाहीये, तर ही गोष्ट प्रत्येक ठेवीदारांसाठी फायद्याची राहणार आहे. एक ठेवीदार, एक जागरूक ठेवीदार मुवमेंट करतो आणि ती सगळ्या ठेवीदारांसाठी उपयोगाची राहते. ही ठेवीदारांच्या हिताची आणि खूप उपयुक्त गोष्ट. पण त्या ठिकाणी 1-2 थोड्याशा त्रुटी आहेत. त्या त्रुटीबद्दल माझं आज त्यांचं बोलणं झालं आणि त्या त्रुटी 1-2 दिवसात ते पूर्ण पण करतील. आता याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे? लोकपाल जर नियुक्त झाले म्हणजे लोकपालने जर केस बोर्डावर घेतली, कारण ते घेणार आहे, त्याने लिहिलंय की जशाच या त्रुटी दुरुस्त होतील त्याचबरोबर मॅटर हे पुढील तारखेसाठी ठेवावे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले. आता हे मॅटर पुढील तारखेसाठी ठेवल्यानंतर मात्र खूप काही गोष्टीचा उलगडा होणार आहे आणि तो उलगडा ठेवीदारांच्या हिताचा राहणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पोलिसांनी तपास केला, सुरेश कुटेला ताब्यात घेतलं, बाकी सगळा तपास झाला, हे झालं ते झालं. त्याच्यानंतर MPID अंतर्गत प्रस्ताव तयार झाला. आता झाला की पूर्ण राहिला आणखीन थोडासा करायचा, मग तो शासन दरबारी कधी पाठवायचा ही गोष्ट. 8/8/2024 नंतर पुढची प्रगती काय झाली, नेमकं काय झालं, त्याच्याबद्दलची कुठली प्रेस नोट नाही, कोणाला माहित नाही, ही दुसरी गोष्ट. ज्ञानराधाचे पैसे वापरून जे कुटे ग्रुपच्या सगळ्या प्रॉपर्टीज बनलेल्या आहेत त्याच्यातल्या बऱ्याच फॅक्टरीज किंवा हे यांना सील करायचं होतं, त्याचं काय झालं हे माहित नाही. आणखीन काही गोष्टी चालू आहेत, त्या नेमक्या कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत हे माहित नाही. काही ठिकाणून सामान चोरीला गेलं, मग ते कसं गेलं हे माहित नाही. अशा असंख्य गोष्टी ला प्रश्नार्थक चिन्ह. मात्र त्या गोष्टी आता उघड होतील. त्याचबरोबर
ईडीच्या तपासामध्ये एक गोष्ट जाणवली होती की ज्ञानराधाच्या पैसे जे की कुठे ग्रुपला वापरलेले आहेत, आकडा थोडा नाही, 2467.89 कोटी हा आकडा इथं ज्ञानराधाचे पैसे वापरलं म्हणून दाखवतो, पण कुठे ग्रुपच्या बॅलन्स शीट मध्ये या गोष्टी कुठेही नाही आहेत. असं कसं होऊ शकतं? मग या आणि कुठेचे वकील जे की ईडीच्या कोर्टासमोर सांगतायत की हो आम्ही ज्ञानराधाचा पैसा घेऊन प्रॉपर्टीज वगैरे घेतल्या. मग हे सगळं असताना ठीक आहे, कुठे ग्रुपच्या बॅलन्स शीट मध्ये नाही ही गोष्ट एखाद वेळेस चला तो ज्ञानराधाचा आणि त्या मल्टीस्टेटचा संबंध येत नाही तसं म्हणलं तरी ज्ञानराधाचा पैसा कोणाला दिला, ज्ञानराधाचा आलेला पैसा आणि त्याचे नेमकं हे सगळ्या गोष्टीचं ऑडिट जे की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनच्या रजिस्ट्रारला पाठवायचं असतं. मग मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनच्या रजिस्ट्रारने एकदाही या ऑडिटकडे बघितलं नाही का? हे किती वर्षापासून चालू होतं? या पण गोष्टीचा उलगडा होणं जरुरी आहे. आणि आता मात्र लोकपालच्या या केसच्या संदर्भात या गोष्टी पण पुढे येतील ही पक्की अपेक्षा आहे. त्याच्यानंतर ते हाँगकाँगचं कनेक्शन आणि ते सेल एंट्रीज या सगळ्या गोष्टी पण कुठं ना कुठेतरी पुढे येणार आहेत, कारण ईडी या गोष्टीमध्ये ईडीकडे डॉक्युमेंट्स आहेत. आणखीन एक गोष्ट येते, ईडीने आतापर्यंत तपास केला तो तपास पण जर लोकपालनी त्या सगळ्या फाईल्स त्यांना हव्या असतील तर लोकपाल या सगळ्या फाईल घेतील आणि म्हणजे ईडीचा झालेला पूर्ण तपास पण लोकपालकडे असेल, पोलिसांचा एमपीआयडीचा तपास पण असेल, त्याच्याबरोबर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनचे रजिस्ट्रार नेमकं यांनी काय केलं, यांच्याकडे सबमिट केलेले ऑडिट या सगळ्या गोष्टी येतील. आता याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट लागू व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी संदीप माने यांनी एक ड्राफ्ट पर एक पत्र पण पाठवलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट नमूद केले की हे सगळं झालं, या सगळ्या गोष्टी तर होणारच आहेत. या गोष्टी ईडीने काय काय सांगितलं, नेमकं पोलिसांनी काय सांगितलं, पोलिसांची प्रेस नोट काय, या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना पण जर एखादा फायनान्शियल ऑफेन्स म्हणजे आर्थिक गुन्हा जर मोठा असेल आणि तो एकपेक्षा 2 स्टेटमध्ये जर झालेला असेल तर अशा आर्थिक गुन्ह्यामध्ये सीबीआयची काही कलमानुसार मात्र सीबीआय चौकशी पण होऊ शकते आणि ते व्हायला पाहिजे. त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट व्हायला पाहिजे जी की मी याच्या अगोदरच्या 2-3 व्हिडिओमध्ये बोललोय की तुमचा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट 2002 आणि त्याच्यामध्ये झालेलं अमेंडमेंट 2023. मी ठेवीदारांनी एक छोटीशी विनंती करतोय की मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट 2002 न कमीत कमी ओझरता तरी वाचून घ्या, त्याच्यामध्ये झालेले अमेंडमेंट थोडेसे तरी बघून घ्या. या संदर्भातले 2 व्हिडिओज मी मुद्दाम बनवले होते कारण की लोकांना कळायला पाहिजे आपला पैसा येण्याचे मार्ग बंद झालेत. हा ज्यावेळेस विचार होतो त्यावेळेस नेमके मार्ग कोणते कोणते उघडे आहेत हे पण लोकांना कळायला पाहिजे. त्याच्यामुळेच ते व्हिडिओ बनवले होते. त्यातलं 85 कलम उपयुक्त आहे, पण आपले पैसे मिळण्यासाठीचे कलम 3 महत्वाचे, 63 63 आणि 63 या तिन्ही कलमांमध्ये प्रायोजन आहे की जर एखादी मल्टीस्टेट आजारी असेल, डबघाईला आलेली असेल तर त्या मल्टीस्टेटला दुसऱ्या सदन मल्टीस्टेटकडनं पैसा घेऊन मदत करावी. त्याच्याच बरोबर म्हणजे तुमचं सेंट्रल रजिस्ट्रार नक्की त्याच्यासाठी जिम्मेदार आहे. आणि कारण ते ऑडिट न बघणं वगैरे या सगळ्या गोष्टी का आणि कोणाला विचारून केल्या, याच्यामध्ये आणखीन काही गोष्टीची भर व्हायला पाहिजे. ती म्हणजे जर ईडी म्हणतंय आणि त्या ठिकाणी व्हायलाच पाहिजे, ज्यावेळेस ती केस चालणार आहे त्यावेळेस मात्र या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी व्हाव्या. जर ईडी म्हणतंय की ज्ञानराधाचा पैसा कुठे ग्रुपच्या प्रॉपर्टीज घेण्यासाठी वापरला, त्याच्यात दुजोरा मिळतो, कुठेचे वकील म्हणतात की हो आम्ही ज्ञानराधाचा पैसा दुसरीकडे कुठं खर्चला नाही, प्लॉट आणि प्लॅन, जमीन आणि प्लॅन घेण्यासाठी वापरला. मग तो घेण्यासाठी वापरला होता तर मग तुमच्या त्या बॅलन्स शीटला का नाही दाखवला? ज्ञानराधाच्या सगळ्या ऑडिटमध्ये आहे का? असेल तर मग त्याचा हिशोब आतापर्यंत रजिस्ट्रारने का नाही विचारले, कुणाला दिले, कसे दिले, एकट्यालाच का दिले, या सगळ्या गोष्टी. जर तो ज्ञानराधाचा पैसा आहे तर त्या पैशावर, त्या प्रॉपर्टीवर, त्या कुठे ग्रुपच्या सगळ्या संपत्तीवर पहिला अधिकार हा ज्ञानराधा ठेवीदारांचा आहे. याच्यामुळं जे काही लिगल ट्रिब्युनल वगैरे ज्यांनी काही सगळ्यांनी कोणी आमचे पैसे घेतले म्हणून त्या केसेस केल्या असतील त्या गोष्टीचा पण विचार या ठिकाणी होणं जरुरी आहे आणि क्रमप्राप्त आहे. म्हणजे काय होईल माहिती का की ठेवीदारांच्या अडकलेल्या फंड मिळण्यासाठी ह्या पण गोष्टी उपयुक्त होतील. आणखीन एक गोष्ट आहे, आता व्यावसायिकांनी काम चालू केले, व्यावसायिकाचं काम चालू राहील, पण जसं की लोकपालला आपण हे पण तिथं मांडायला पाहिजे की, आणि माझं मान्याचं बोलणं झालंय आणि ते सांगताय या सगळ्या गोष्टी आपण मांडणार आहे की बाबा
जी प्रॉपर्टी ज्ञानरथाच्या पैशातून कुठे घेतली त्या प्रॉपर्टीची किंमत ही बाजारभावानुसार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो पैसा येणार आहे तो पैसा मात्र तुमचे ठेवीदारांचं तर देणं होणार आहे आणि बाकी तुमचे जे काही देणेकरी असतील त्यांचा पण देणं होईल. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आणि विचार आता नक्की होणार आहे, कारण आता तुम्हाला 5 जजच्या समोर हे सगळं मांडायचं आहे. या सगळ्या बाकीच्या म्हणजे पोलिसांना, औसायकाला, सगळ्या जणांना, इन्क्लुडिंग ईडी. तर ही गोष्ट मात्र ठेवीदारांसाठी फायद्याची आणि उपयुक्त आहे. याच्यामुळं संदीप आणि डॉक्टर मनीषा यांनी जे पाऊल उचललं, अभ्यासपूर्वक पाऊल, मी त्यांना ज्यावेळेस बोललो ना, स्टडी असते आणि माझं प्रत्येक ठेवीदाराला हेच म्हणणं आहे की पॅनिक साहजिक आहे, पॅनिक होणार आपण, कारण इतका पैसा 2-2 वर्ष होत आले, कशातच काही नाही, सगळीकडे अंधार दिसतोय, साहजिक आहे आपण पॅनिक होणार, आपल्या मनात विचार येणार. पण हे सगळं करत असताना आता अडकलोय तर वाट तर काढावी लागेल ना. वाट काढण्यासाठी पर्याय कोणता आहे? कायदेविषयक. मग कायदेविषयक पर्याय निवडत वाट पुढे चालणं हे मात्र ठेवीदारांसाठी उपयोगाचं राहील. म्हणून मल्टीस्टेट ऍक्ट नेमका काय असतो मी बऱ्याच ठिकाणी बघतो. मग एखादी पतसंस्था असते, जसं की इम्तियाज जलील यांनी पण ठेवीदारांना मदत केली, मग तशाच प्रकारची आपल्याला का मदत होत नाहीये? थोडंसं कुठतरी घोळ होतोय. पतसंस्था वेगळी, सहकारी बँक वेगळी, मल्टीस्टेट बँक वेगळी, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी वेगळी. मल्टीस्टेट मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्टच्या अंडरमध्येच बँक पण येते आणि सोसायटी पण येते, पण प्रत्येकाचे एम वेगळे. त्याच्यामुळे ना आपण एकाच दृष्टीने पॅनिक न होता, ठीक आहे ना, आता आपल्यासाठी जे आहे त्याचाच आपण अभ्यास करून त्या दृष्टीने पुढे चालणं हे योग्य आहे. आता याच्यामध्ये लीगल टीमचे लोक, म्हणजे जे ठेवीदारांचे जे झटणारे वकील होते, त्यांची पुढची काय भूमिका आहे हे काय तसं नाही समोर येत आहे. कोर्टामध्ये, जसं हायकोर्टामध्ये पुढे काय चाललंय हे पण समोर येत नाही, पण त्या बाजूने पण जर प्रेशर आलं हायकोर्टाच्या बाजूने, या सगळ्या गोष्टी. आणि पोलीस प्रशासनाला माझी आजच्या व्हिडिओतून विनंती आहे, 8/8/2024 नंतर कुठलीही प्रेस नोट आमच्या निदर्शनास आलेली नाहीये. मग नेमकं पुढं काय तपास झाला, यशवंत कुलकर्णींनी नेमकं काय बोलले, बाकीचे सगळे पण, साईराम असू द्या, राजस्थानी असू द्या, नेमकं चंदूलाल बियाणी काय म्हणले, अभिषेक बियाणी काय म्हणले, परभणी दोन्ही, हे सगळे काय म्हणले, नेमकं यांच्याकडनं काय मिळालं आणि त्याच्यानंतर पुढचा तपास कोणता होणार आहे, या गोष्टी मात्र ठेवीदारांना कळल्या पाहिजेत. बीडचे SP मुद्दाम त्यांना पाठवलं, ऍक्टिव्ह आहेत, शिस्तबद्ध आहेत. त्यांनी आल्यापासून बीड जिल्ह्याला एक वेगळी शिस्त लावली आहे, चांगलं वाटतंय. तर बीडच्या एसपीने मात्र हे जे मल्टीस्टेटचे ठेवीदार आहेत यांच्या हिताचे पाऊल उचलावे आणि अर्चना कुटे सारखे जे काही या संबंधातले जे लोक आहेत, फ्रॉडच्या संबंधातले, अगोदर तर फक्त बोललं जायचं, आता मात्र हायकोर्ट झालं, ईडी झालं, या सगळ्या गोष्टी तिथं दिसत असताना पण अर्चना कुटे या नेमक्या का पोलिसांना सापडत नाहीत, या गोष्टीबद्दल आदरणीय SP बीडचे यांनी थोडासा अभ्यास करावा आणि ठेवीदारांना दिलासा मिळेल अशा प्रकारचे पाऊल त्यांनी उचलावं, अशी एक अपेक्षा ठेवीदाराकडनं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच की आज मात्र एक चांगली स्टेप ठेवीदारांसाठी होते, ती म्हणजे लोकपाल. आणि त्या अनुषंगाने जर लोकपालच्या सगळ्या तारखा वगैरे व्यवस्थित झाल्या तर मात्र ठेवीदारांच्या हिताचा एक चांगला निकाल समोर येऊ शकतो.